आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला। बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली। किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले। आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे। चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू। हालेलुया, हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा महिमा असो। आता आपण गाणे घेऊन प्रभूला धन्यवाद देणार आहोत, म्हणून तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवून मनापासून या गाण्यामध्ये भाग घ्या। गीत क्रमांक 18, तू मेरा परमात्मा। गीत क्रमांक 18, तू मेरा परमात्मा। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गाँव उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गाँव उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु। परम पिता ने दी पवित्र रोटी तू, जिंदगी हमें दे अनंत रोटी तू। तू ही सर्वस्व है प्रभु, तू हमारे है, तेरे बिना सब बिना सहारे है। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गाँव उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु। भगवान अपना हमें बुलाता है, सब जग जन को गले लगाता है। प्रभु हर विपदा सदा मिटाता है, हमें सभी सुख वही दिलाता है। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गाँव उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गाँव उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु, प्रणाम है प्रभु, प्रणाम है प्रभु। हालेलुया, 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 हालेलुया। गीत क्रमांक 43, आभार तुझे येशू। गीत क्रमांक 43, आभार तुझे येशू। आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासूनी। आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासूनी। तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी
आभार तुझे येशू मनापासूनी, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासूनी, आभार मानतो मनापासूनी, आभार मानतो मनापासूनी. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 7, यीशु का नाम सुखदाई. गीत क्रमांक 7, यीशु का नाम सुखदाई. यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. ये जीवन है मिट्टी का पुतला, ये जीवन है मिट्टी का पुतला, धक्का लगे तो टूट जाए, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. ये जीवन है फूलों की माला, ये जीवन है फूलों की माला. धूप लगे तो मुरझाए, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. ये जीवन है चंदन की लकड़ी, ये जीवन है चंदन की लकड़ी. आग लगे तो जल जाए, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. ये जीवन है कागज का टुकड़ा, ये जीवन है कागज का टुकड़ा. हवा लगे तो उड़ जाए, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 36, पित्याचा गौरव. गीत क्रमांक 36, पित्याचा गौरव. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी. पित्याचा गौरव, पुत्राचा
धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 54, येशू नामाचा जय जयकार करा. गीत क्रमांक 54, येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, देव बाबाचा जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार, देव बाबाचा जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देव बाबाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देव बाबाचा जय जयकार, देव आत्म्याचा जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार, देव आत्म्याचा जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार, पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 99, आराधना हो तेरी. गीत क्रमांक 99, आराधना हो तेरी. आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो, तेरे नाम की स्तुति हो. हाँ बुझलिया, रक्षा नाम लेते हैं हम, हाँ चरणों में सिर झुका कर नमन करे, आत्मनाथा हम तुम में मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे. आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो, तेरे नाम की स्तुति हो. हाँ पूजनिया, रक्षा नाम लेते हैं हम, हाँ चरणों में सिर झुका कर नमन करे, आत्मनाथा हम तुम में मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे. यीशु जी
वास करे, मेरे दिल में तू हर दिन वास करे। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 93, हम सबके आंसू। गीत क्रमांक 93, हम सबके आंसू। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। दर्द भरी ये जिंदगी में सांत्वना बन के वो आ जाता है। दर्द भरी जिंदगी में सांत्वना बन के वो आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। मन पिघल के रोते समय, दुख के सागर में डूबते समय, मन पिघल के रोते समय, दुख के सागर में डूबते समय, दुखियों के दुखों को मिटाने वाला यीशु मसीह है मेरे ही पास। दुखियों के दुखों को मिटाने वाला यीशु मसीह है मेरे ही पास। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। रोगों से जब क्षीणित हो तो रोग शैया में वो हाजिर होते। रोगों से जब क्षीणित हो तो रोग शैया में वो हाजिर होते। पीड़ित होके बेचैन हो तो पीड़ित यीशु है तेरे ही पास। पीड़ित होके बेचैन हो तो पीड़ित यीशु है तेरे ही पास। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। दर्द भरी ये जिंदगी में सांत्वना बन के वो आ जाता है। दर्द भरी जिंदगी में सांत्वना बन के वो आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। राजाधिराजा आ जाता है। राजाधिराजा आ जाता है। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा। मैं सदा गाता रहूँगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूँगा। मैं सदा गाता रहूँगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूँगा। बताता रहूँगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूँगा। बताता रहूँगा।
हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. आता आपण नाचून गाऊन देवाची स्तुती करणार आहोत. सर्वांनी जागेवर उभे राहा. हालेलुया. हालेलुया. सर्वांनी मोठ्याने बोला हालेलुया हालेलुया. 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 धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया हालेलुया. 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 किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा, प्रीतीने स्वीकारिले अयोग्य ह्या पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य ह्या पामरा. पापाच्या दरीतुनी वर आणिले मला. हो हो किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा. धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी. धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी. बोलावूनी माझला दाविले प्रेमा तरी. हो हो किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा. तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. हृदय टेकावया जीवा धीर झाला. हो हो किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात आहे शांती, उद्याची नाही भीती. स्वर्गात आहे शांती, उद्याची नाही भीती. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे. प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गाचा राजा प्रभू येशू, पाहून त्याला आपण नाचू. स्वर्गाचा राजा प्रभू येशू, पाहून त्याला आपण नाचू. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे.
हालेलुया हालेलुया. मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा पतित मानवा तारायाला पतित मानवा तारायाला भूवरी तू अवतरला भूवरी तू अवतरला कृषी मारुनी प्राण दिधला कृषी मरुनी प्राण दिधला तारियले तू जगताला मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने आम्हा तारिले रक्ताने आम्हा तारिले रक्ताने राज्य मोडिले सैतानाचे राज मोडिले सैतानाचे द्वार उघडिले स्वर्गीचे मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा मानवाच्या उद्धारा दयेच्या सागरा प्रभु दयेच्या सागरा प्रभु दयेच्या सागरा हालेलुया 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 हालेलुया. नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान है नहीं डरना
हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या महान परमेश्वराची स्तुती आराधना करणार आहोत. म्हणून सर्वांनी पूर्ण शांतपणे विश्वासाने या स्तुती आराधनामध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपलं संपूर्ण हृदय त्या जिवंत परमेश्वराकडे लावा, कारण तो जिवंत देव आपल्यामध्ये हजर आहे. तो आत्म्याच्या रूपामध्ये आपल्यामध्ये हजर आहे. बायबल सांगतं जिथे कुठे प्रभूचा आत्मा आहे तिथे स्वतंत्रता आहे. जिथे प्रभूचा आत्मा आहे तिथे स्वतंत्रता आहे. म्हणून त्या महान परमेश्वरासमोर आपलं हृदय उघडा, कारण तो पवित्र देव आहे. आपण घाणेरड्या हृदयाने त्याची स्तुती करू शकत नाही. म्हणून आठवण करा, तुमच्या मनात कोणाविषयी राग असेल त्यांना क्षमा करा. तुमच्या हातून जे काही पाप झाले असतील ते सर्व पाप प्रभूसमोर कबूल करा. केलेल्या प्रत्येक पापाबद्दल पश्चाताप करा आणि प्रभू येशूकडे क्षमा मागा. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने उंच करा आणि पहा त्या प्रभूच्या बलिदानाकडे, कारण आपल्याला पापातून मुक्त करण्यासाठी त्याने त्याचं पवित्र रक्त वाहिलेलं आहे. त्याच्या रक्ताद्वारे आज आपली पाप धुतली गेलेली आहेत. आपल्याला पापांची क्षमा मिळाली आहे. म्हणून सांगा प्रभूला, प्रभू येशू तुला धन्यवाद, प्रभू येशू तुला धन्यवाद. तुम्हाला पापांची क्षमा दिलीस, तुम्हाला शुद्ध केलास, तुम्हाला नीतिमान बनवलास. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमचं संपूर्ण हृदय त्या प्रभूकडे लावा, कारण बायबल सांगतं की प्रभू समीप आहे. प्रभू तुमच्या जवळ आहे. तो अगदी तुमच्या जवळ आहे, कारण तो तुमचा आणि माझा बाप आहे. तो आपला निर्माण करता आहे. म्हणून हृदयातून त्याचे आभार माना, अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या. या क्षणापर्यंत त्याने आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. आजचा सुंदर दिवस त्याने आपल्याला दाखवला आहे. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना. आज जगाच्या अंधारातून त्याने तुम्हाला बाहेर काढलेला आहे. तुमचा हात पकडून त्याने त्याच्या भवनमध्ये आणलेला आहे. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना, कारण तो दिवस रात्र आपली काळजी घेतो. तो आपल्यावर अमर्याद प्रेम करतो. तो आपला असा बाप आहे जो आपली काळजी घेतो. म्हणून त्याला धन्यवाद द्या. हृदयातून त्याची स्तुती करा, कारण आज आपण जिवंत आहोत, कारण ही देवाची कृपा आहे. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. हृदयातून त्याचे आभार माना. विसरून जा तुमचे दुःख, आजार, समस्या, कारण बायबल सांगतं प्रभूमध्ये आनंद करा, प्रभूमध्ये उल्हास करा, कारण तो देव आपला बाप आहे. म्हणून जोरात टाळ्या वाजवा आणि परमेश्वराला धन्यवाद द्या. हृदयातून सांगा, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या. तू चांगला आहेस, तू चांगला आहेस, तू अनंत चांगला आहेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा,
धन्यवाद देवाला द्यावा, देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज पहाटे आम्हाला मोठ्या आवाजात नाचून गाऊन आशीर्वाद स्तुती करा. आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो, देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो, उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो, देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या परमेश्वराची स्तुती करा, त्याच्या नावाला उंचवा, त्याला गौरवा, कारण आपण सर्वजण त्याच्या हाताची निर्मिती आहोत, आपण सर्वजण त्याची रचना आहोत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या परमेश्वराकडे, तो किती प्रेमाने भरलेला आहे, त्याचं हृदय प्रेमाने भरलेलं आहे, म्हणून त्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना. आज आपण या संपूर्ण विश्वामध्ये जे काही पाहतो ते सर्व काही घडवणारा, सर्व काही निर्माण करणारा, सर्व गोष्टी उत्पन्न करणारा देव स्वर्गामध्ये बसलेला आहे. तो राजासनावर बसलेला परमेश्वर आहे आणि संपूर्ण विश्व तो स्वर्गातून चालवतो, म्हणून त्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना. बायबल सांगतं की त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये सामर्थ्य आहे, त्याचा शब्द जिवंत आहे, त्याचा शब्द दुधारी तलवारीप्रमाणे आहे, त्याने त्याच्या शब्दाने या संपूर्ण विश्वाला निर्माण केलेलं आहे, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना. पहा, त्याने आपल्यासाठी सुंदर आकाश निर्माण केलं, जमीन निर्माण केली, झाडे झुडपे निर्माण केले, पशु पक्षी निर्माण केले, हे सर्व काही त्या प्रभूने आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे, म्हणून त्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना. तो आपल्याला कधी विसरत नाही, तो आपल्या गरजा नेहमी भागवतो, म्हणून त्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना. एक आई किंवा एक वडील आपल्या मुलांवर जेवढं प्रेम करतात त्याच्या कितीतरी पटीने तो देव आपल्यावर प्रेम करतो, तो देव आपली काळजी घेतो, म्हणून त्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना. कारण बायबल सांगतं, धन्य आहे तो परमेश्वर जो प्रतिदिवस आपला भार वाहतो. आपण भार घेऊन चालू नये म्हणून तो देव आपला भार वाहतो, म्हणून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. कारण तो सामर्थ्याने भरलेला देव आहे, तो प्रकाशाने भरलेला देव आहे, त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. आज देखील जेव्हा तो पृथ्वीवर चालतो तेव्हा पृथ्वी कंपायमान होते, त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आपल्यासाठी तो दरवर्षी पावसाचं गोड पाणी देतो, आपल्यासाठी या पृथ्वीतून आजही तो अन्न उत्पन्न करतो, तो आपल्याला खायला देतो, राहायला देतो, पिण्यासाठी पाणी देतो, सर्व गरजा तो आपल्या भागवतो, म्हणून त्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना. आपल्या शरीराबद्दल त्याचे आभार माना,
त्याने आपल्याला चांगलं शरीर दिलेलं आहे. या शरीराच्या प्रत्येक अवयवाबद्दल त्याला धन्यवाद द्या. कारण आपण कोणा पक्षाप्रमाणे नाही, प्राण्याप्रमाणे नाही, तर देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूप बनवलेलं आहे, त्याच्या समानतेत बनवलेलं आहे. म्हणून त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. संपूर्ण विश्व देवाने शब्दाद्वारे बनवलेलं आहे, पण तुम्हाला आणि मला त्याने त्याच्या पवित्र हाताने घडवलेलं आहे. बायबल सांगतं की जेव्हा आपण आईच्या उदरामध्ये होतो तेव्हाच त्याने आपली निवड केली, तेव्हाच त्याने आपल्याला निवडलं. म्हणून त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. जोरात टाळ्या वाजवा आणि परमेश्वराला धन्यवाद द्या. हृदयातून सांगा, हे प्रेमळ पित्या, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू माझी काळजी करतोस, तू माझं रक्षण करतोस, तू माझ्या गरजा भागवतोस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. सारी सृष्टि गाती है हालेलुया होसाना, मिलजुल कर वे गाते हैं हालेलुया होसाना, ऊंचे स्वर में गाते हैं हालेलुया होसाना, तारा मंडल गाते हैं हालेलुया होसाना, पृथ्वी पाताल गाते हैं हालेलुया होसाना, मानव जाति गाती है हालेलुया होसाना, होसाना हालेलुया, हालेलुया होसाना, होसाना हालेलुया. हालेलुया होसाना, मानव रक्षक यीशु जी, हालेलुया होसाना, पाप मोचक यीशु जी, हालेलुया होसाना, हर वरदायक यीशु जी, हालेलुया होसाना, सौख्यदायक यीशु जी, हालेलुया होसाना, करुणा सागर यीशु जी, हालेलुया होसाना, विश्व रक्षक यीशु जी, हालेलुया होसाना, होसाना हालेलुया, हालेलुया होसाना, होसाना हालेलुया. हालेलुया होसाना, मेरे प्यारे यीशु जी, हालेलुया होसाना, मुक्ति दाता यीशु जी, हालेलुया होसाना, शांति दाता यीशु जी, हालेलुया होसाना, जीवन दाता यीशु जी, हालेलुया होसाना, जीवन जल तू यीशु जी, हालेलुया होसाना, जीवन रोटी यीशु जी, हालेलुया होसाना, होसाना हालेलुया. हालेलुया मोठ्या आवाजात होसाना हालेलुया, हालेलुया होसाना, 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 हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया हालेलुया. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. हृदयातून त्याचे आभार माना. कारण तोच आपला प्रभू आणि आपला तारणारा आहे. तो आपला मुक्तिदाता आहे. जेव्हा आपण पापामध्ये बुडालेलो, आपण अंधारामध्ये जगत होतो, सत्य आपल्याला ठाऊक नव्हती, आपण सैतानाच्या हातातून दुःख भोगत होतो, आपण आजारामध्ये रडत होतो, वेदनेमध्ये विवळत होतो, तेव्हा तो येशू ख्रिस्त आपल्या जीवनात आला. त्या येशूने आपल्या जीवनात प्रवेश केला. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा तो येशू ख्रिस्त आपल्या जीवनात आला तेव्हा त्याने आपल्या आत्म्याचे डोळे उघडले. आपण देवाला पाहू शकलो. कारण तो म्हणाला, धन्य आहेत ते जे अंतःकरणाचे शुद्ध, कारण ते देवाला पाहतील. धन्य आहेत ते जे शोक करतात, कारण देव त्यांचं सांत्वन करणार आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो म्हणाला, मी जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो तो त्याला कधी भूक लागणार नाही. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधी तहान लागणार नाही. होय, तो जिवंत परमेश्वर आहे. त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. कारण आपण श्रापामध्ये होतो, पापामध्ये होतो, दुःखामध्ये होतो, पण पहा, त्या प्रभू येशूने आपल्याला त्या पापाच्या चिखलातून हात धरून बाहेर काढलं. त्याने आपल्याला नवीन जीवन दिलेलं आहे. म्हणून त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. आज आपल्यासाठी स्वर्ग उघडलेला आहे. स्वर्गातले सर्व आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आहेत.
जेव्हा आपण देवाला हाक मारतो, प्रभूला हाक मारतो, प्रभू आपल्याला उत्तर देतो. म्हणून त्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना. जितके लोक येशूवर विश्वास ठेवतात, जितके लोक प्रभूच्या नावाचा धावा करतात, त्या प्रत्येकाच्या मस्तकावर येशूचा क्रूस आहे. त्या प्रत्येकाच्या मस्तकावर येशूचा क्रूस आहे. कारण त्या देवाने तुम्हाला जगापासून वेगळं केलेलं आहे, त्याने आपल्याला निवडलेलं आहे. म्हणून हृदयातून त्या प्रभूला धन्यवाद द्या. सांगा प्रभूला, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तूच माझा आधार आहेस, तूच माझा आश्रय आहेस, तूच माझा प्रभू आहेस, तूच माझा स्वामी आहेस. तुम्हाला नवीन जीवन दिलंस, तुम्हाला आशीर्वादित केलंस, तुम्हाला वाचवलंस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुम्हाला दुःखातून मुक्त केलंस, तुम्हाला आजारातून बरं केलंस, तुम्हाला नवीन जीवन दिलंस. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. जोरात टाळ्या वाजवा आणि प्रभूला धन्यवाद द्या. नाचून गाऊन प्रभूची स्तुती करा. जोरात टाळ्या वाजवा आणि सांगा प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, धन्यवाद. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. 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 हालेलुया, 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान. 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 हालेलुया, 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापांच्या खाचेतून सोडविते. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. हालेलुया, 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 हालेलुया. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते. 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 हालेलुया, 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 हालेलुया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. गाऊन मोठ्या आवाजात नाचून गाऊन, आनंद नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा गाद्याला, महिमा गाद्याला, महिमा गाद्याला, महिमा गाद्याला. हालेलुया.
हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा गात्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा गात्याला गौरव द्या त्याला गौरव द्या त्याला गौरव द्या त्याला गौरव द्या त्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला गौरव द्या त्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला गौरव द्या त्याला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या प्रभू येशूच्या प्रेमाकडे की त्याने आपल्यावर केवढा अमर्याद प्रेम केलेला आहे. आपल्याला वाचवण्यासाठी तो स्वर्ग सोडून या जगात आला. आपल्याला पापातून मुक्त करण्यासाठी तो नम्र आणि लीन झाला. पहा त्याने आपल्याला वाचवण्यासाठी स्वतःचं पवित्र शरीर तोडू फोडू दिलं. त्याने आपल्या शरीरातून रक्त वाहू दिलं. त्याने आपल्यासाठी मरण सोसलेलं आहे. म्हणून आज येशूचं रक्त आपल्याला सगळ्या पापातून शुद्ध करतं. येशूचं रक्त आपल्याला धुवून काढतं. आपल्या आत्म्यावर जे पापाचे डाग आहेत तो पुसून टाकतो. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. कारण त्याच्या बलिदानाद्वारे आज आपलं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं गेलेलं आहे. आपलं नाव त्याने त्याच्या रक्ताने लिहिलेलं आहे. येशूच्या रक्ताने त्याने आपलं नाव लिहिलेलं आहे. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. आपल्यासाठी त्याने मरण सोसलेलं आहे. आपण जे पाप केली त्याची शिक्षा आपल्याला होणार होती. आपल्या पापाचं सगळं ओझं प्रभूने घेतलेलं आहे. पहा त्याच्या बलिदानाकडे. आपले दुःख, आपले क्लेश, आपले आजार, आपले श्राप सर्व काही प्रभूने स्वतःवर घेतले. आपल्यासाठी त्याने वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला. पहा त्या प्रभूच्या प्रेमाकडे. पहा त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि सैतानाचं राज्य उद्ध्वस्त केलं. सैतानाचं पूर्णपणे काम नष्ट केलं. कारण बायबल सांगते देवाचा पुत्र जगामध्ये अशासाठी प्रकट झाला त्याने सैतानाचे कामे नष्ट करावी. म्हणून त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. त्याच्या बलिदानाद्वारे आज तुम्हाला आणि मला आशा आहे. त्याच्या बलिदानाद्वारे आज आपल्याला मुक्ती मिळालेली आहे. आशा ही आहे की जेव्हा आपण मरू तेव्हा आपण नष्ट होणार नाही, तर अनंत काल देवाबरोबर स्वर्गात जिवंत राहणार आहोत. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. त्याला धन्यवाद द्या. कारण तो प्रभू म्हणाला मी पित्याकडे जाणार आहे आणि आपल्यासाठी तो स्वर्गामध्ये जागा तयार करत आहे. माझ्या प्रिय भावाने बहिणींनो, आपला प्रभू मेला नाही तर पुन्हा जिवंत झाला आणि स्वर्गामध्ये गेला आणि तो म्हणाला मी पुन्हा येणार आहे तुम्हाला घेण्यासाठी. जिथे मी आहे तिथे तुम्ही राहावे. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. जोरात टाळ्या वाजवा आणि प्रभूला धन्यवाद द्या. हृदयातून सांगा प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्यासाठी खांबी गेला, किती त्याग त्याने केला. माझ्यासाठी खांबी गेला, किती त्याग त्याने केला. त्याने सोसले मरण मला दिले हे जीवन. त्याने सोसले मरण मला दिले हे जीवन. जीवनाचा त्राता रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू
येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. मोठ्याने हालेलुया हालेलुया हालेलुया. मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला. मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला. तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया आम्हाला, तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया आम्हाला. उद्धारक आमचा रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. येईल मेघावर बसुनी, सर्वांचा न्याय कराया. येईल मेघावर बसुनी, सर्वांचा न्याय कराया. दृढ विश्वासाचे बळ जीवनी मुकुट फळ, दृढ विश्वासाचे बळ जीवनी मुकुट फळ. अविनाशी देईल रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. मोठ्याने हालेलुया 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 हालेलुया. आणि आता आपण त्या महान प्रभूची आराधना करणार आहोत, म्हणून सर्वांनी गुडघ्यावर या. आपले डोळे बंदच ठेवा आणि आत्म्याच्या डोळ्यांनी त्या प्रभूला पाहण्याचा प्रयत्न करा. कारण बायबल सांगतं की तो देव पवित्र पवित्र आणि अति पवित्र आहे. तो अगम्य प्रकाशामध्ये वस्ती करणारा देव आहे. संपूर्ण स्वर्ग त्याच्या प्रकाशाने भरलेला आहे. पहा त्या प्रभूकडे, कारण जितके त्या प्रभूला पाहतात तितक्यांचे चेहरे प्रकाशित होतात. जितके त्याला पाहतात तितके आशीर्वादित होतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या परमेश्वराची आराधना करा, त्याची उपासना करा, कारण तो संपूर्ण विश्वाचा मालक, आपला निर्माता, आपला विधाता, आपला बाप आहे. बायबल सांगतं की देव आत्मा आहे आणि त्याची इच्छा आहे की त्याची आराधना करणारे लोक सत्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करावी, आत्म्याने त्याची उपासना करावी, हृदयातून त्याची आराधना करा. तुमचे दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने उंच करा आणि त्या प्रभूची आराधना करा. कारण बायबल सांगतं, जेव्हा जेव्हा पृथ्वीवरून देवाचे लोक त्याची आराधना करतात तेव्हा स्वर्ग उघडतो, स्वर्गातून अग्नी उतरून येतोय आणि देव ती वेदी ग्रहण करतो. आपले हात उंच करा आणि सांगा प्रभूला, होय प्रभू, मी तुझी आराधना करतो, मी तुझी उपासना करतो, कारण तू माझा देव आहेस, तू माझा स्वामी आहेस, तू माझा धनी आहेस, तू माझा मालक आहेस. मी तुझी आराधना करतो, मी तुला उंचावितो. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रेमाने सामर्थ्याने येतो माझ्या जीवाने, प्रेमाने
सामर्थ्याने ये तू माझ्या जीवनी आराधीन मी हृदयाने तुला आराधीन मी मनाने तुला आराधीन मी सामर्थ्याने तुला तू माझा प्रभू माझा प्रभू तू माझा प्रभू माझा प्रभू प्रेमाने सामर्थ्याने ये तू माझ्या जीवनी प्रेमाने सामर्थ्याने ये तू माझ्या जीवनी आराधीन मी हृदयाने तुला आराधीन मी मनाने तुला आराधीन मी सामर्थ्याने तुला तू माझा प्रभू माझा प्रभू तू माझा प्रभू माझा प्रभू तू माझा प्रभू माझा प्रभू माझा प्रभू माझा प्रभू. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या प्रभू येशूने आपल्यासाठी क्रूसावर मरण सोसलं, आपल्यासाठी तो क्रूसावर मरण पावला, पण तो जिवंत देवाचा पुत्र होता. त्याने आपल्या जीवनामध्ये एकही पाप केलेलं नाही, म्हणून मरणानंतर तिसऱ्या दिवशी तो गौरवाने जिवंत झाला आणि आजही तो जिवंत आहे. आणि मरणातून उठल्यानंतर त्याने आपल्या शिष्यांना ठिकठिकाणी दर्शन दिले. 40 दिवस तो त्यांच्याबरोबर राहिला आणि मग स्वर्गात जात असताना त्याने आपल्या शिष्यांना अभिवचन दिलं. त्याने म्हटलं की मी पित्याकडे जात आहे, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी देईल, सत्याचा आत्मा देईल, जो सदा सर्वदा तुमच्यामध्ये एक वस्ती करेल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा येशूचे शिष्य एकत्र येऊन एका खोलीमध्ये प्रार्थना करत होते, देवाकडे पवित्र आत्मा मागत होते, तेव्हा बायबल सांगता अचानक भूमिकंप झाला, सुसायडाचा वारा सुटला आणि पवित्र आत्मा अग्नीच्या रूपामध्ये प्रत्येकावर येऊन बसला. आणि तोच पवित्र आत्मा देण्यासाठी देव उत्सुक आहे. म्हणून आपले हृदय उघडा आणि बोलावा त्या पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात. ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे ये, आमच्या हृदयात ये, आमच्या अंतःकरणात ये. तुझ्या शांतीने आम्हाला भर, तुझ्या आनंदाने आम्हाला भर, तुझ्या प्रेमाने आम्हाला भर. ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या. पहा तो पवित्र आत्मा तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करत आहे. स्वीकार करा पवित्र आत्म्याचा, स्वीकार करा पवित्र आत्म्याचा. ये प्रभु ये पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. बरसा दे अपनी दया,
बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपनी कृपा, बरसा दे, बरसा दे पावन आत्मा, आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे, पावन आत्मा, आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे, बरसा दे अपना प्रेम, बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपना दान, बरसा दे, बरसा दे पावन आत्मा, आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे, पावन आत्मा, आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे, पावन आत्मा, आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे, पावन आत्मा, आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे, मुक्ति मुझे दे दे, मुक्ति मुझे दे दे। धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा। ताई तुमचं नाव सांगा. रुपाली सावंत. आणि काय झालं होतं तुम्हाला? मला 22 तारखेला मी कामावर गेली होती, तिथे बालडी भरलेली उचलताना म्हणजे कमरेत चमक भरली. तर चमक भरल्याच्या नंतर मला खूप म्हणजे वेदना व्हायला लागल्या पाया, म्हणजे कमरेपासून ते दोन्ही पण पायाला वेदना व्हायला लागल्या. मला बसता पण जमत नव्हता आणि झोपून राहायला पण जमत नव्हता आणि उभं राहायला तरी पण जमत नव्हतं. असे म्हणजे सगळ्या कला लागायच्या, म्हणजे इकडे पाठीला पण कला लागायच्या आणि पायाच्या तलव्यापासून मला कला लागायच्या. तर मला समजायचं नाही असं चमक भरून एवढं कसं असं होईल, असं मला त्रास व्हायला लागला. तर मी येशूचा सौला करत ठेवते 25 तारखेला. तर मी सगळ्यांना आमंत्रण केलं होतं. तर मी देवाला प्रार्थना केली, देवा मी एवढ्याला सगळ्यांना आमंत्रण केलं आहे, तर मी तुझा सौला ठेवला, त्याच्यामध्ये मला आनंद घ्यायचा आहे, मला बरी कर. तुम्ही तुझ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे, मला बरी करशील. पण मग माझ्या नवऱ्याने 4 वेळेला मला प्रार्थना दिलं. पहिली प्रार्थना दिला आणि त्याच्यात मला नाही थोडा पण फरक पडला. दुसरी प्रार्थना दिली त्याच्यात पण नाही. तिसरी प्रार्थना दिला म्हणजे टेलिफोन प्रार्थना ऐकवली. हां, तिसरी प्रार्थना दिली आणि त्याच्यामध्ये थोडा मला असं म्हणजे कलामारच्या बंद झाला पायातून. आणि चौथी प्रार्थना दिल्यानंतर पूर्ण म्हणजे मी अशी मला वाटलंच नाही की मला काहीतरी झालं होतं असं. म्हणजे पूर्ण एकदा खूप मी भरून आली आणि असं म्हणजे ताकद आली आनंद आणि अशी मी इकडे तिकडे नाचायला लागली, पळायला लागली असं मला. म्हणजे सतत 4 वेळा तुमच्या पतीने तुम्हाला प्रार्थना ऐकवली, टेलिफोन प्रार्थना, त्याद्वारे आता तुम्हाला पूर्ण बरं वाटते? पूर्ण बरं वाटते. जरा बसून दाखवा, उभे राहा. आता असं अगोदर करायला त्रास होत होता? नाही, मला खूप त्रास होता. मी असे हात टेकून उठत होती, इतका त्रास होत होता. पण आता तुम्ही बसले उठले काही त्रास नाही झाला? असून नव्हता जमत. मी फक्त 2 मिनटं बसत होती. 2 मिनटाच्या नंतर मग 2 मिनटं बसली ना तरी पण मला कला लागायच्या. मी उभी राहिली तरी पण कला लागायच्या. माझ्या डोळ्यातून आसवा यायचे. मी काय करू, कशी बसू आणि कशी राहू असे माझ्या डोळ्यातून आसवा पडायचे. मी काय करू असं मला चैन नाही पडायचे असं. पण प्रभू येशूने तुम्हाला बरं केलेलं आहे. प्रभू येशूने मला बरं केलं आणि मी खूप आनंद पण घेतला.
येसूच्या सावल्यामध्ये खूप मी आनंद घेतला. जो मला घ्यायचा होता तेवढा मी आनंद खूप घेतला. तुमची मनातली इच्छा देखील पूर्ण झाली. माझ्या मनातली इच्छा होती ती मी जेवढ्यांना बोलवली होती त्यांचा आनंदाने पार पडला सगळं. पुढची माझी साक्षी आहे. मला संधिवाताचा प्रॉब्लेम आहे, तर मला खूप वर्ष प्रॉब्लेम आहे. तर थंडी आली का खूपच प्रॉब्लेम होतं, म्हणजे हात पाय आकडतात वगैरे. तर असंच मी चुकडं येऊन प्रार्थना करून चिठ्ठ्या टाकून, तर आता ही थंडी वात चालू झाली तिथून मला अजिबात काय प्रॉब्लेम आले नाही. आता 2 दिवसामध्ये थंडी आली ती थोडं इथं इकल मारत होत्या, पण मी येसूला प्रार्थना केली. आणि म्हणजे तुम्ही विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना करत राहिले आणि या थंडीमध्ये तुम्हाला थोडासा त्रास झाला, पण तेही बरं झालेलं आहे. तर मला थंडी आल्याच्यानंतर ॲडमिट करायला लागायचं. थंडी इतकी तुमची अवस्था खराब व्हायची. थंडी आली ना का मला ॲडमिट करायला, मी निदान 10 दिवस ॲडमिट राहायची. म्हणजे इतका त्रास व्हायचा. त्रास व्हायचं म्हणजे हे सगळं सांध्यामध्ये दुखायचं नाही. पण यावेळी अशी काही वेळ आली नाही, तुम्ही पूर्ण बरे आहात. हे 2 हात मला आत्ता थंडी झाली ना, त्या 2 हात मध्ये 4 दिवस हे 2 हात दुखत होते इथे आणि ते थोडासा तुम्हाला त्रास झाला, पण त्यातून देवाने तुम्हाला बरं केलेलं आहे. केली मला. सर्वांना मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भावाचा हा लहान मुलगा आहे. या लहान मुलाला गेल्या 1 महिन्यापासून ताप येत होता आणि खोकला पण येत होता. त्यासाठी त्याने विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना पण करत होता, पण त्याचा खोकला आणि ताप काय जात नव्हता. त्यानंतर 24 डिसेंबरला ब्रदरांच्या कोटाला त्यांनी स्पर्श केल्यानंतर प्रभू येशूची महान दया त्याच्या मुलावर झाली आणि त्या दुसऱ्या दिवसापासून त्याचा खोकला निघून गेलेला आहे. याशिवाय ते सांगतात की हे त्याचे दोन्ही मुलं आपसामध्ये भांडण करायचे, एवढं भांडण करायचे की आपसामध्ये ते लोक मारामारी पण करायचे. त्यासाठी यांनी 3 तारखेला याच महिन्यामध्ये विनंती पेटीमध्ये देखील ठेवली, तरी देखील ते भांडण करायचे बंद होत नव्हते. आणि त्याच महिन्यात 2 दिवसांत म्हणजे 5 तारखेला सिस्टरांनी मंचावरून ज्यांच्या घरामध्ये भांडणं होता त्यासाठी विशेष प्रार्थना घेतली होती. हालेलुया. आणि आता मी एक विशेष प्रार्थना करणार आहे. विशेष प्रार्थना ज्यांच्या घरामध्ये भांडणं आहेत, या क्षणाला देवाचं सामर्थ्य तुमच्या कुटुंबात येवो. भांडणाच्या शुद्धात्मे तुमच्या घरातून निघून जावोत. तुमच्या कुटुंबात देवाची शांती येवो. तुमच्या घरात सगळ्यांच्या हृदयात पवित्र आत्म्याचं प्रेम येवो. सगळे एकमेकांवर प्रेम करतील, एकमेकांचं सहन करतील, एकमेकांना क्षमा करतील आणि तुमच्या कुटुंबात देवाचं राज्य येईल. आमेन. त्या प्रार्थनेमध्ये हे भाऊ इथं उपस्थित होते आणि त्यांची पत्नी उपस्थित होती. या दोघांनी विश्वासाने स्वतःच्या छातीवर हात ठेवून आपल्या मुलांसाठी प्रार्थना केली. त्याद्वारे प्रभू येशूची महान दया त्यांच्या मुलावर झाली. त्यांचे मुलं प्रार्थनेत नव्हते पण घरी होते. घरी त्यांना प्रभूचा स्पर्श झाला आणि त्या दिवसापासून ते आतापर्यंत त्यांच्यामध्ये आपसामध्ये भांडणं होत नाही. दोघं प्रेमाने राहतात. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमची साक्षी सांगा. माझी साक्ष असे आहे की माझी मैत्रीण आणि तिचं भावाचं कुटुंब USA राहतं. तर त्यांच्या मुलाला खूप ताप येत होता 19 डिसेंबरपासून. तर त्यांनी साध्या डॉक्टरांना दाखवला पण तो बरा होत नव्हता. सारखा त्याला ताप आणि खूप हेवी ताप 100च्या वरती होता. पण त्यांनी मग डॉक्टरांनी सांगितलं की त्याला दुसऱ्या शहरात न्या, म्हणजे USAमध्येच दुसऱ्या शहरात न्या. तर तिकडे नेऊन त्याला दाखवलं, तर मोठ्या म्हणजे स्पेशालिस्टकडे नेलं. तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की ते आलेल्या नवीन व्हायरसचं काहीतरी चिन्ह आहेत, तर तुम्ही त्याचं रिपोर्ट करा पुन्हा, कल्चर रिपोर्ट आणि अजून काहीतरी रिपोर्ट्स होते. ते रिपोर्ट करताना आम्हाला फोन केला बहिणींनी त्यांच्या की सिस्टर तुम्ही प्रार्थना करा, असं आहे. आणि त्याला खूप हेवी डोस दिलेले आणि त्या हेवी डोसमुळे त्या मुलाची अवस्था अशी झाली होती की आपण पाहू शकत नाही. दाखवा जरा हे तुम्ही पहा, या मुलाची अवस्था कशी आहे. ही अशी त्याची अवस्था आहे की पूर्ण त्याच्या चेहऱ्यावरून अंगावरून असं काळं सर्व निघत होतं, अशी चामडी त्याची हे करत. आणि तो मुलगा एवढा घाबरत होता, रडला. त्याचे आई वडील रडत होते की म्हणजे त्याचे ते तापामुळे आणि त्याच्या त्या त्रासामुळे तो खूप बिचारा काही खात नव्हता. आज 5 दिवस झाले होते तेव्हा त्याला की तो काहीच खात नव्हता. आणि आम्हाला जेव्हा कळवलं तेव्हा आम्ही घरी होतो आणि संडेचं आपली लाईव्ह प्रार्थना चालू होती. तेव्हा मला अचानक आठवलं की आता आपल्याला प्रार्थना करायला पाहिजे. आणि मी मिस्टरांना सांगितलं हा बघा हा बाबूचा फोटो, ह्याच्यासाठी आपण प्रार्थना करू. आपली 3 वचनं चालू होती. ही 3ही वचनं आम्ही तिकडे सुद्धा पाठवली. त्यांना सांगितलं तुम्ही बोलून प्रार्थना करा ह्याच्यावर आणि आम्ही सुद्धा इथून करत आहोत. तर त्यांनी सुद्धा प्रार्थना केली आणि आम्ही दोघांनी सुद्धा हात ठेवून प्रार्थना केली. 3 वचनं बोलत राहिलो. 21 तारीख होती तेव्हा, 21 डिसेंबर. आणि त्याला
25 डिसेंबरला देवाने घरी बरं करून सोडवलं. म्हणून मी प्रभू येशूचे, आणि ते रिपोर्टसुद्धा पूर्णपणे नॉर्मल आले, कुठलाही व्हायरस नाही, काही नाही, काहीच नाही. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते की त्या तिन्ही वचनाने, आपल्या जिवंत परमेश्वराच्या जिवंत वचनामुळे आज मुलाला बरं वाटलं आहे. आणि आता त्याचा 25 डिसेंबरचा हा फोटो बघा, तुम्ही बघू शकता. आता तो 25 डिसेंबरला तो मुलगा किती सुंदर दिसतोय. आणि अगोदरचा फोटो पुन्हा दाखवा. हा पहा अगोदरचा फोटो, जेव्हा तो खूप जास्त आजारी होता. आणि हे आताचा फोटो जो पूर्ण प्रभूने बरा केलेला आहे, फक्त वचनाद्वारे. ते वचन तुम्ही इथून पाठवलं अमेरिकेला. हो, आम्ही इथून त्याला तिथे पाठवली. तसंच म्हणजे फोटो मोबाईल घेताना लगेच अशी फोटो काढून लगेच पाठवला त्याला की तू त्यांना सांग, तिच्या आईला सांग तिथे बोलायला. त्याची आई पण बिचारी बोलले की म्हणजे एवढे वर्ष आम्ही सांगत होतो, त्याची बहीण सांगत होते की विश्वास करा, पण नाही विश्वास केला. जेव्हा त्यांच्या बाळाला बरं नव्हतं तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्यासाठी प्रार्थना करा. त्याच्या आईने सुद्धा विश्वास करून आम्हाला प्रार्थना करायला सांगितली. आणि ते सुद्धा आता पण तिकडे प्रार्थनेला कुठे जातात, तिच्या आईची. म्हणजे त्यांनी विश्वास ठेवलेला की त्यांच्या मुलाला देवाने इतका मोठा आजारातून बरा केलेला आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव शीला आहे. मी मीरा रोडवरून आलेली आहे. काल मला ना जुलाब होत होते आणि मला आज यायचं होतं, म्हणून मी प्रभू येशूला प्रार्थना केली की मला बरं वाटू दे, कारण मला उद्या प्रार्थना घरात यायचंच आहे. म्हणजे प्रभूला सांगितलं मी तुझ्या प्रार्थना घरात यायचं आहे, मला बरं वाटू दे. आणि मला बरं वाटलं आणि मी आज आले इथे. आणि 1 वर्ष अगोदर माझी आहे ना अंगठी हरवली होती. मी ती घरात खूप शोधली, कपाटात खूप शोधली, मला नाही सापडली. आणि मी एका ब्रदरला इथे साक्ष देताना ऐकलं होतं की त्याची अंगठी टॉयलेटमध्ये पडली होती. आणि मग त्यांनी प्रभू येशूला प्रार्थना केलं आणि काही दिवसानंतर त्याला त्याच्या बिछाण्याच्या बाजूला ती अंगठी सापडली. मग मी प्रभू येशूला प्रार्थना केलं की मला पण माझी अंगठी सापडू दे. आणि मी नेहमी प्रार्थना करायची, कारण माझी अंगठी 1 वर्षापासून हरवलेली होती. तर गेल्या हफ्त्यात मी जेव्हा माझं कपाट लावत होती तेव्हा मला ती अंगठी सापडली. आणि मी ती कपाट अगोदर शोधलं होतं, त्याच्यामध्ये मला ती अंगठी नाही सापडली होती. म्हणजे जेव्हा तुमची अंगठी हरवली होती तेव्हा तुम्ही सर्व शोधलं होतं? खूप शोधलं, मला नाही सापडली. पण मी प्रभूला नेहमी प्रार्थना करत होती आणि मला ती अंगठी सापडली. आता त्यासाठी मी प्रभू येशूला खूप खूप धन्यवाद देते. या भावांची साक्ष आहे. ते सांगतात गेल्या 30 वर्षापासून त्यांना पित्ताची समस्या झाली होती आणि ते पित्तामुळे त्यांना फार त्रास होत होता. त्यासाठी ते प्रभू येशूकडे प्रार्थना पण करत होते. आणि ते सांगतात की 8 महिने अगोदर त्यांचा तो त्रास निघून गेला होता, पण तो 3 महिन्यानंतर त्यांना पुन्हा त्रास झाला. कारण का ते सांगतात की त्यांनी साक्ष दिली नव्हती, कारण त्यांना असं वाटत होतं की जर मी साक्ष दिली आणि पुन्हा आजार आला तर, मग त्यांनी साक्ष दिली नाही. पण त्यांना आजार आल्यानंतर त्यांनी प्रभू येशूकडे प्रार्थना केली, क्षमा मागितली. त्यानंतर ते सांगितलं की येशूला सांगितलं की प्रभू येशू 3 महिने मी वाट बघेन, अगर पुन्हा जर त्रास झाला तर मी साक्ष देईन. आणि त्यानंतर त्याचा आजार गेला, त्यांनी क्षमा मागितल्यानंतर. आणि 5 महिने झालेले, आता त्या आजारातून प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. पाहू 30 वर्ष तुम्हाला पित्ताच्या त्रासामुळे काय काय व्हायचं नक्की समोर बघा. मला त्रास व्हायचा म्हणजे माझ्या अंगावर पूर्ण चप्पे यायचे आणि ओव्हर पीच झालं, म्हणजे जास्त पीच झालं तर माझ्या डोळ्यावर पूर्ण काळोख घ्यायचा. 10 मिनटं मला दिसायचं नाही. मी माझ्या ही बायकोला समस्या सांगितली नव्हती, सहसा म्हटलं ती घाबरेल, कारण मला 10 मिनटं तर काहीच दिसायचं नाही. त्याच्यानंतर मी सकाळी 5 तांबे, जे आपण तांबे आणि पाणी पितो, ते सकाळी 5 तांबे प्यायचो आणि नंतर उलटी काढायची. नंतर ते पित्त निघायचं, पण त्याच्यानंतर कमीत कमी 7 ते 8 दिवस माझी छाती जाम व्हायची पूर्ण. जसंच मी देवाला त्याला सांगितलं की माझा पित्ताचा त्रास काढून टाक, मला खूप त्रास होतो. तर माझा त्रास गेलेलं. मी 3 महिने वाट देवाला म्हटलं मी 3 महिने वाट बघेन आणि नंतर साक्ष देईन, मी विश्वास ठेवणार. तर 3 महिन्यानंतर गेलेलं. मी ते साक्ष द्यायला येणार होतो संडेला, म्हणजे रविवारी. तर शनिवारी माझ्या मनात आलं की परत जर झालं तर, आणि परत झालं, म्हणजे रविवारी परत झालं. तर मी मग साक्ष दिली नाही. मी म्हटलं देवाला, म्हटलं मी चुकलो आहे, मला क्षमा कर, याच्यापुढे मी तुझी साक्ष देईन, पण मी परत 3 महिने वाट बघेन. आणि 3 महिने परत का आज 5 महिने झाले मला पित्ताचा त्रास होत नाही. आणि प्लस त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, मी बसमधनं चालायचो ना, मी ट्रेनचा प्रवास करतो, ज्या वेळेला मी ट्रेनमधून जायचो ना तर माझ्या डोळ्यावर असा अंधेर यायचा, तर मी असा वाकडा कुठे जायचो. बसमधून उतरलो तर मला असं वाटलं माझं डोकं जड झालं, तर मी वाकडा जाऊन कशाला तरी पकडायचो, कारण मी वाकडा जाऊन कुठेतरी पडायचो. असं मला पित्ताचा खूप मोठा त्रास होता. पण त्या पित्ताच्या त्रासातून देवाने मला बाहेर काढलं, त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो, देवाला धन्यवाद देतो. तुम्ही सरांची आणि एक छोटीशी साक्षामध्ये देवाचे एक आभार मानायचे आहेत की मी एक वेळ देवाची प्रार्थना करत होतो आणि मदन भाऊजी माझे भाऊजी आहेत,
ते एक देवाचे ते म्हणजे इथे स्तुती करत होते की मी कुठेही कसाही असो त्या गाण्यामध्ये आहे ना, गाण्यामध्ये माझं अंतःकरण एवढं भरून यायचं, तर मी ते गाण्यावर पूर्ण गाणं होईपर्यंत रडायचो. आणि मला कधी एक वेळेस हे प्रार्थनेची वेळा झालं की हे गाणं मी स्वतः म्हणेन. म्हणजे मी आणि माझी पत्नी प्रार्थना करायचो ना, त्यावेळेला मी म्हणेन की हे गाणं मी म्हणेन. म्हणजे मला ते आवडायचं खूप आणि मला रडायचं. तर त्या दिवशी मी गाणं पूर्ण पुस्तक शोधलं. माझ्या डोक्यात येत नव्हतं की कुठलं गाणं असेल. ते बोलले ते मला आठवण होती, पण घरी गेल्याच्यानंतर मला आठवत नव्हती. मी एक वेळा पुस्तक फिरवलं, नाही दिसलं. दुसऱ्यांदा पूर्ण पुस्तक शोधलं, नाही दिसलं. तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा शोधलं. माझी बायको म्हणते की आता जाऊ द्या, आपण 5-6 गाणी घेतलेत ना, तर जाऊ द्या, आपण तुम्हाला देव काहीतरी दाखवेल तो गाणं. आणि मी पुस्तक बंद केलं आणि नंतर बोललो नाही एकदा बघतो. आणि तेच गाणं माझ्यासमोर आलं. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये दिसो. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या मुलीचं नाव प्रणिता आहे. तिला 2 वर्षापासून TBचा आजार झाला होता, त्यामुळे तिला जेवण जात नव्हता, अशक्तपणा होता. आणि ह्या त्यांच्या शेजारी आहेत, त्यांनी त्यांना येशूविषयी सांगितलं. त्यांच्या आईला आणि या मुलीला येशूबद्दल सांगितलं आणि प्रार्थनेला घेऊन येत राहिले. त्याद्वारे या मुलीवर प्रभूची दया झाली आणि ती सांगते प्रार्थनेत येत राहिल्याने, प्रार्थना माध्यमाचा वापर केल्याने प्रभूने तिला 2 वर्षाच्या TBच्या आजारातून पूर्णपणे बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. तू सांग, तुला किती वेळापासून हा त्रास होता? 2023 पासून, मार्चपासून सुरू होता हा त्रास मला. मग त्यामुळे तुला काय काय त्रास व्हायचे? मला काही ना काही त्रास होतच राहायचा. एक झालं की एक झालं की एक, असं म्हणजे काही ना काही त्रास सुरूच राहायचा. म्हणजे तुला जेवण वगैरे जात नव्हतं? नाही, मी जेवतच नव्हते. एकदम म्हणजे थोडंसं खायचे. इथे आल्यापासून मला म्हणजे जेवण वगैरे जाते, वजन वगैरे वाढलंय. म्हणजे जेव्हापासून तू प्रार्थनेला येत राहिली तेव्हापासून तुझं रक्त पण वाढलं, रक्त कमी झालेलं तुझं? हा, एकदम म्हणजे माझं रक्त 10 होतं, तर काही दिवसात 5.5 झालं. मग मी इथे येत राहिले, तर त्याच्यानंतर मग एका महिन्यात 11.40 रक्त झालं. आणि रक्त कमी झाल्यामुळे मला दिसत पण नव्हतं किती दिवस तरी. आणि पूर्ण म्हणजे असं एकदम अशक्तपणा, चक्कर वगैरे येत होती. आणि त्याच्यानंतर माझ्या पायाच्या नसा वगैरे सगळं कमजोर झाल्या होत्या. मग मला डॉक्टरांनी सांगितले की 3 किंवा 6 महिन्याचा कोर्स कर. मग तुम्ही नंतर ते कोर्स केल्यानंतर तू पुन्हा रिपोर्ट काढले का इकडे प्रार्थनेला आल्यानंतर? मग ते रिपोर्ट आता नॉर्मल आलेत? हां, माझे TBचे रिपोर्ट आता सगळे नॉर्मल आलेत. 2 महिने झाले माझ्या सर्व गोळ्या बंद झालेत. आता देवाने तुला पूर्णपणे बरं केलेलं आहे. ताई, ही तुमची मुलगी बोलते ते खरं आहे का? हो, बरोबर आहे. तिला 2 वर्षापासून TBचा त्रास होता? 2 वर्षापासून होता. एका दिवसाला 15 गोळ्या खायची. पण ती जेव्हा इथे प्रार्थनेला यायला लागली, प्रार्थनेमध्ये भाग घ्यायला लागली, तुम्ही प्रार्थना माध्यमाचा वापर केला, आता ती बरी आहे पूर्ण? तेल पाण्याचा वापर केलं. जेवणात, पाण्यात तिला पाणी, तेल टाकून प्याय द्यायचं. मग त्यापासून बरी झाली तिने. आणि ह्या तुमच्या शेजारी आहेत, त्यांनी तुम्हाला येशूबद्दल सांगितलं? पूर्ण रक्त कमी झालेलं 5 पॉईंट. मग आम्ही प्रार्थनेला येत राहिलो. 15 दिवसात, महिन्यात पूर्णपणे 11 पॉईंट रक्त झालं. प्रार्थनेला येत राहिल्याद्वारे देवाने तुमच्या मुलीला बरं केलं. 2 वर्षाच्या TBच्या आजारातून प्रभूने पूर्णपणे बरं केलं आहे. तुम्ही जोरात टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव अनिता आहे. काही वर्षांपासून ह्या बहिणीला ॲसिडिटीचा त्रास होता, पण 1 वर्षापासून ह्या बहिणीने प्रार्थनेला यायला सुरुवात केली. ती सांगते की तिलाच कळलं नाही प्रार्थना करत राहिल्याने की तिची ॲसिडिटी कधी निघून गेली. आता जवळजवळ 1 वर्ष झालेला आहे. तिचा हा त्रास प्रभू येशूने बरा केला आहे. ह्याशिवाय हा त्यांचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या कानामध्ये पाणी गेलं नव्हतं, पण त्याला असं वाटत राहायचं सतत की माझ्या कानात पाणी गेलं आहे. आणि तो सांगायचा की मला ह्या कानाने व्यवस्थित ऐकायला येत नाही. ह्या बहिणीने विश्वासाने त्याला प्रार्थना माध्यमांचा वापर करायला सांगितलं. कानावर हात ठेवून वचनं बोलत राहिली. त्याद्वारे त्याची कानाची समस्या निघून गेली आहे आणि आता तो स्पष्ट ऐकू शकतो. तसंच 2023मध्ये या बहिणीच्या घराचं बांधकाम करायला घेतलं होतं, पण सतत अडथळे येत होते. ते काम पूर्ण होत नव्हतं. या बहिणीने विश्वासाने प्रभू येशूकडे प्रार्थना केली आणि आता ते बांधकाम पूर्ण झालेलं आहे. तसंच त्यांचं लाईट बिल काही महिन्यांपासून खूप जास्त यायचं, पण या बहिणीने विश्वासाने लाईट बिलवर हात ठेवून वचनं बोलायला सुरुवात केली आणि आता त्यांच्या घरातलं लाईट बिल 500पेक्षा कमी येतं. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या.
तू सांग की तुला खूप वर्ष ॲसिडिटीचा त्रास होता. हां, भरपूर वर्ष. आम्ही मागच्या वेळेला इथे मुळवेद माझा त्रास होता जवळजवळ 15 वर्षाचा. त्यावेळेस मी साक्षी दिली. त्यावेळेसपासूनच मला म्हणजे मी आठवायला लागले की मला हा त्रास कधी निघून गेला. तर त्यावेळेसपासून हा माझा ॲसिडचा त्रास निघून गेला. आणि ॲसिडिटी जेव्हा व्हायची ना तर पूर्ण काळचा कमरेचा भाग पूर्ण एवढं म्हणजे सहनशक्तीच्या बाहेर जायचं, एवढा त्रास व्हायचा. म्हणजे खूप दुखायचं? हां, खूप दुखायचं. रोळायचे म्हणजे इंजेक्शन किंवा गोळ्या घेतल्याशिवाय कमीच पडायचं. म्हणजे एवढी तिची अवस्था खराब व्हायची. पण तू विश्वासाने प्रार्थना केली आणि आता त्याचा कोणताही त्रास तुला होत नाही. आता जाणवत पण नाही. किती खाल्लं आणि काही नाही खाल्लं तरी पण म्हणजे ॲसिडिटी पुन्हा दिसं वाटतच नाही. वर्षभर झालं तू पूर्ण बरी आहेस? हो, बरी आहे. आणि तुझ्या कानामधून तुला ऐकायला नाही यायचं? हो. मग आईने प्रार्थना केल्यानंतर काय झालं? बरं वाटलं. आता कानाने व्यवस्थित ऐकू येतं? हो. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. संचिता मोहिते. संचिता मोहिते. आणि तुमच्या कमरेला काय त्रास होता? मी ॲक्च्युली कसं पॅकिंगचं काम करायची. तर वजनदार मशीन असायच्या, कम से कम 25-30 कधी 60 किलोची पण असायची. तर ती पॅकिंग करायला लागायची मला. तर ते पॅकिंग करताना पाठीचा कणा जो आहे ना तो खूप दुखायचा मला. तर मग तो दुखत असताना मी कसं माझ्या मुलाला घेऊन आली होती इथे. वर्षभर झालं मला इथे. तर मग प्रार्थना करून आणि बायबल वाचते आणि यूट्यूबवर पण प्रार्थना ऐकते. त्याच्याने तो दुखण्याचं निघून गेलं आहे माझं. आता तुम्ही तेच म्हणजे वजन काम करता पण त्रास होत नाही? आता वजन काम करते तरी त्रास होत नाही. आणि माझं वजन पण जास्त वाढलं होतं. किती 74 kg होतं. तर आता माझं वजन 55 kg आहे. म्हणजे एवढं जास्त 74 किलो तुमचं वजन झालेलं. त्यासाठी तुम्ही काय केलं? प्रार्थना केली आणि वचनं बोलत राहिली. आणि यूट्यूबवर जेवढी वचनं असतात ती मी डबल रिपीट करून ऐकायची. आणि आता तुमचं वजन किती झालं आहे? आता 55 kg आहे. आता 55 किलो झालं आहे. म्हणजे एवढं तुमचं वजन प्रभू येशूने कमी केलं. प्रभू येशूला मी धन्यवाद करते. ताई, तुम्हाला काय झालं होतं? मला महिनाभर खोकला होता, लय खोकला होता. खोकताना थर 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 कापत होते मी, अशी लट ओढायचे. आणि माझा खोकला जे मी वचनं बोलत राहिले, माझा खोकला निघून गेला. 1 महिना होता पुरा खोकला. आता आज 8 दिवस झालं खोकल्याचं माझं नाव सगळा निघून गेला. आता काही त्रास होत नाही? काही त्रास नाही होत. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव बाळूताई आहे. या तुमच्या सासू आहे? त्या माझ्या. काय साक्ष आहे त्यांची? यांची साक्ष आहे की या लहानपणापासून मिसरी घासायच्या. यांना आम्ही डहाणूला एक दिवस नेलं शिबिरला. मग तेव्हापासून या मिसरी सोडून दिल्या आता घासायची यांनी. म्हणजे 2023 तुम्ही निवासी शिबिरामध्ये त्यांना भाग घेतला आणि तेव्हापासून त्यांची म्हशीचं व्यसन सुटलं? हो. आता त्यांचं वय किती आहे? 80 असेल. 80च्या आसपास त्यांचं वय आहे. म्हणजे जेव्हापासून त्यांना समज आली तेव्हापासून त्यांना ते मशेरीचं व्यसन होतं? हो, लय घासायच्या मिसरी, सारख्या घासायच्या. जेव्हा बघा होता मिसरी आहेत त्यांच्या हातात. पण तुम्ही शिबिरामध्ये भाग घेतला त्याद्वारे प्रभूने आता त्यांना मुक्त केलं आहे. हो. प्रभूने या आईंना लहानपणाच्या मशेरीच्या व्यसनातून मुक्त केलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. 6 ते 7 वर्षापासून त्यांची पाठ फार दुखायची आणि कंबर पण दुखायची. एवढा त्यांना त्रास व्हायचा की घरातली कामं पण त्यांना होत नव्हती. आणि दुखल्यानंतर ते त्यांच्या मुलाला सांगायचे की माझ्या पाठीवर उभा राहा. तेव्हा त्यांना थोडंसं बरं वाटायचं. हा त्रास त्यांना 6 ते 7 वर्षापासून होत होता. ते सांगतात की त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना 2 महिन्यापूर्वी इथं प्रार्थनेसभेत आणलं. त्या प्रार्थनेसभेमध्ये आल्यानंतर त्यांना विश्वास आला की मी इथं बरे होऊ शकते. ते विश्वासाने प्रार्थनेत येत राहिले. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर झाली. आता ते सांगतात 2 महिने झाले, म्हणजे जेव्हापासून आले तेव्हापासून त्यांचं ते दुखणं निघून गेलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, 6 वर्षापासून तुमच्या पाठीत दुखायचं? 7 वर्ष सतत दुखायचं? हां, दुखतच राहायचं. मग कामं कशी करायची? तसेच दुखतंय तशीच करायची कामं. तसेच तुम्ही कामं करायची? तसेच करायची. त्रास व्हायचा तरी? हां. तुमच्या नातेवाईक तुम्हाला प्रार्थनेत आल्यानंतर प्रभूची दया झाली? हां. आता दुखत नाही? नाही दुखत. आता व्यवस्थित आहे सर्व? हो. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या.
मजवर त्याची प्रीती आपुल्या नामासाठी देव सत्य पथाने मजने तो आपुल्या नामासाठी देव सत्य पथाने मजने तो अरिष्टातुनी वाचवितो मज माझ्या जीवाला जपतो परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाती मजवर त्याची प्रीती मृत्युदरीतून जात मी असलो तरी मज कसली नाही भीती मृत्युदरीतून जात मी असलो तरी मज कसली नाही भीती अरिष्टास मी कशास भ्यावे प्रभु असता माझ्या पाठी परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मजवर त्याची प्रीती परमेश्वर मेंढपाळ माझा मजला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मजवर त्याची प्रीती मजवर त्याची प्रीती मजवर त्याची सर्वजण टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या, अंतकरणातून त्याचे आभार माना. धन्यवाद धन्यवाद देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. या क्षणाला प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. पहा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे, तो या ठिकाणी हजर आहे. प्रभू येशू इथे आहे आणि तो तुमच्यापैकी प्रत्येकाकडे बघत आहे. आपले डोळे बंद ठेवा आणि आत्म्याने प्रभूला बघा, कारण प्रभू आत्मा आहे. तो आपल्यापैकी प्रत्येकावर प्रेम करतो. बघा त्याच्याकडे, त्याची दया किती मोठी आहे, त्याचं प्रेम किती मोठं आहे, त्याचं सामर्थ्य किती मोठं आहे. तुम्ही दुःखात असाल, आजारात असाल, कष्टात असाल तरी घाबरू नका. तुम्ही माणसाकडे नाही, जिवंत देवाकडे आलेला आहात, जो तुमच्यावर प्रेम करतो, ज्याला तुमची काळजी आहे आणि तो तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. आपलं सगळं ओझं त्याच्या हातात द्या. कितीही मोठा आजार असेल, कितीही मोठं दुःख असेल, कितीही मोठं संकट किंवा समस्या असेल, प्रभूच्या हातात द्या आणि विश्वास ठेवा त्याच्यावर, त्याच्या प्रेमावर, त्याच्या सामर्थ्यावर, त्याच्या दयेवर भरवसा ठेवा. क्रूसावर प्राण देऊन त्याने आपल्यावरील त्याचं महान प्रेम आपल्याला दाखवलं आहे. आपल्याला वाचवण्यासाठी तो या जगात आला. देव असून मानव बनला
आणि आपली पापं घेऊन त्याने क्रूसावर बलिदान केलं. त्याने स्वतःचं रक्त ओतलं आपल्या पापक्षमेसाठी, आपल्या पापमुक्तीसाठी. आपला प्रभू क्रूसावर मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी मरणावर विजय मिळवून पुन्हा उठला. प्रभू जिवंत झाला आणि तो आजही जिवंत आहे. तो इकडे आहे. अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या, कारण त्याने त्याच्या बलिदानाद्वारे आपल्याला पापक्षमा मिळवून दिली आहे. त्याला बसलेल्या माराने आपण निरोगी झालेलो आहोत. त्याच्या पवित्र रक्ताने त्याने आपलं तारण केलेलं आहे. सैतानाच्या गुलामगिरीतून त्याने आपल्याला सोडवलं आहे. अनंत जीवनाचा दरवाजा प्रभूने आपल्यासाठी उघडा केलेला आहे. त्याला धन्यवाद द्या. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि हृदय उघडून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे. तू मला वाचवलास, मला नवीन जीवन दिलास, मला बरं केलास, मला क्षमा केलीस, माझे अश्रू पुसलेस, मला मुक्त केलास. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आता प्रभू येशू समोर शांत होऊन आपलं हृदय उघडा. पापांची क्षमा देणारा आपला प्रभू या ठिकाणी हजर आहे आणि म्हणून त्याच्याकडून पापक्षमा मिळवून घ्या. सगळ्यात आधी तुमच्या मनात कोणाबद्दल काही राग असेल तो काढून टाका आणि सगळ्यांना क्षमा करा. ही प्रभूची आज्ञा आहे आणि जोपर्यंत आपण दुसऱ्यांना क्षमा करत नाही तोपर्यंत देव पिता आपल्या पापांची आपल्याला क्षमा देत नाही. म्हणून कुणाबद्दलही मनात राग ठेवू नका. अशा सर्व लोकांची आठवण करा ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे, फसवलं आहे, तुमचा अपमान केला आहे, तुम्हाला दुःख दिलं आहे. त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा. तुमच्या घरचे लोक, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, कामाच्या ठिकाणचे सहकारी किंवा इतर कोणीही असतील, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. सगळा राग, द्वेष, कटुता मनातून काढून टाका. क्षमा करा सगळ्यांना, क्षमा करा, क्षमा करा. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं प्रभू येशू समोर कबूल करा. आपण सर्वजण पापी आहोत आणि देवाला आपली सगळी पापं माहिती आहेत. देवाला कोणी फसवू शकत नाही. म्हणून काही लपवू नका, झाकू नका. आपली पापं देवासमोर उघड करा, कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, अन्याय करणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, देवाला दोष देणं, लाच दिली असेल, लाच घेतली असेल, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे काही वाईट पाहिलं आहे, तोंडातून जे काही वाईट निघालं आहे, कोणाला शिव्या दिल्या, चेष्टा केली, निंदा केली, व्यर्थ बोललात, बहिणींनो तुम्ही नवऱ्याच्या आज्ञेत राहत नसाल, भावांनो तुम्ही आपल्या बायकोवर प्रेम करत नसाल, आपल्या आई वडिलांची सेवा केली नसेल, सन्मान केला नसेल, मुलांनो तुम्ही आई वडिलांचं ऐकत नसाल, उद्धट वागत असाल, कबूल करा. दारू पिऊन किंवा कोणत्याही मादक पदार्थाचं सेवन करून तुम्ही स्वतःचं आणि कुटुंबाचं नुकसान केलं असेल,
तुमच्या जीवनात काही गुप्त पाप असतील, आज सगळं देवासमोर कबूल करा. प्रभू येशूला सांगा, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झालेली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता या पापांसाठी रडा आणि पश्चाताप करा, कारण देवाला आपल्या हृदयात झालेला बदल बघायचा आहे. रडा आपल्या पापांसाठी, अश्रू ढाळा. प्रभूला सांगा, हे प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे, मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मी खूप पापं केलेली आहेत, मला दुःख होत आहे, वाईट वाटतंय, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. आणि आता क्षमा मागा प्रभू जवळ. आपल्या पापक्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिलेला आहे. आपल्या आत्म्याच्या डोळ्यांनी येशूच्या क्रूसाकडे बघा, आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, माझं दया कर, दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर, प्रभू दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. जिथे कुठे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवायला जमणार नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूस निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मुक्त हो, मुक्त हो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देव. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देव. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देव. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या.
धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया हालेलुया हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि तर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्या वस्तूंवर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमीन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे, तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाहीये, तुम्हाला जर आज येशूला स्वीकारून आत्म्याचं तारण साधून घ्यायचं असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालेलं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलण्याची गरज नाही. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमीन. हालेलुया हालेलुया हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.